महामार्गावर ट्रक दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवी सावरड गावाजवळील पेट्रोल पंपासमोर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात। या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। दिनांक 19 ऑगस्ट सोमवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास रवींद्र कोकणी हा दुचाकी क्रमांक MH39 S8861 या दुचाकीने नवापूरकडून विसरवाडीकडे जात असताना महामार्गावर एकता हॉटेलजवळ पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर विसरवाडीहून नवापूरच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक MH23 AR 5900 या दोन्ही वाहनांचा अपघात झालाय। अपघातादरम्यान दुचाकीस्वार रवींद्र कोकणी याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती। अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व चिंचपाडा दूरक्षेत्र केंद्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। अपघातात जखमी झालेल्या रवींद्र कोकणी यास नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केलंय। या अपघाताची नवापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वंजारी करीत आहेत। या अपघातात नवापूर तालुक्यातील आमलाण कोकणी फळी येथील रहिवासी रवींद्र दयालू कोकणी वय 36 राहणार उच्छल येथे एका कुरिअर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता। तो घरातील कर्ता पुरुष होता। त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।